मात्र जरांगेंनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं, कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं? तारीख तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा, अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यूएस मध्ये जास्त मिळतं का ओबीएस मध्ये जास्त मिळतं, ओबीसी मध्ये जास्त मिळतं. आणि आता मात्र मारहाणीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हाकेंना मारलं. मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे? तुम्ही वाघमारेंना मारलं, तुम्ही कर्नलला मारलं. अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले, मी कट केला, मी ज्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे. आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे. मला धोका, माझ्याकडून त्यांना धोका काय? माझं त्यांचं बांधाला बांध आहे? माझं त्यांचं वैर काय? माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, मराठा आरक्षण घ्या. त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून चढू. 2 दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची. आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो. अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात. कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं. आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल. मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातोय का? त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना. अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करताय. आणि अशा बाबतीत कट करण्याचं म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डरर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत. याला कारण अनेक आहेत. कारण मी एका सभेत दिलेले 2 समोर त्यांच्या प्रश्न उपस्थित केलेले, त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी नाही.